तुमच्या या बिल्डिंगला हे झाली, जे 1 ते 10 होते, जे BMCचे होते का कलेक्टरचे होते, त्या भांडणामध्ये मग रवींद्र वायकर आले मंत्री. त्यानंतर ते माहिती पडलं की बाबा कलेक्टरचे आहेत, BMC करणार आहे. हा सगळा अभ्यास हे करायचा. पण मला त्याला डावलं. माणसाच्या विकृतीच्या विरोधात उभं आहे, पक्षाच्या विरोधात नाही आहे. एवढंच आम्ही मागतो आपल्याकडे की आम्हाला सहकार्य करा. एवढा वर्ष याने सेवा करतो लोकांची, तर यावेळेस मला सहकार्य करा. 5 महिने सेवा करतो. सर्व पहिलं आमचं काम ते आहे. त्यानंतर या ठिकाणी महिलांच्या प्रसूतिगृहासाठी पण भूखंड आहे शिवाजीनगरला, जे विठ्ठल खरडमलने हडप केला होता, तो परत आपण घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी प्रसूतिगृह मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल पण बनणार आहे मुंबई महानगरात. तर त्यासाठी आपण प्रयत्न करणार आणि माझ्या कारकिर्दीत ते मी बघून दाखवणार तुम्हाला. अशा बरेचशी कामं आहेत. या इथे लाईट नाही, हॅमर्स लाईट लावायची होती, कांतेसाहेब लावणार होते, पण ती लावू शकले नाही. परंतु आपण ह्या सगळे विजन आमचे पूर्ण करणारे CCTV कॅमेरे ॲटलिस्ट पूर्ण बिल्डिंगला नाही, परंतु इंटरसला तरी आम्ही त्या CCTV कॅमेरे प्रत्येक 150 बिल्डिंग आहे, त्या प्रत्येक बिल्डिंगला CCTV कॅमेरा लावणार आहे. आणि बरीचशी कामं आहेत. पाण्याचा जो प्रश्न आहे की ढीक दिल्यासारखं आम्हाला 2-3 तासाचं पाणी येतं, तर आम्हाला ढीक नाही पाहिजे. आम्ही पण इथे राहतो. आता HP कॉलनी आहे, HP तिथे माणसं नाही राहते, आपल्यावर हायर लेवल आहे, माणसं आहे ना रक्ताची, लाल रक्ताची माणसं. त्यामुळे आपण माणसं आहे, पाणी आलं सकाळी आलं लोक छेडणार आहे. आणि हे 2 टाईम पाणी आम्ही करणार आहे. त्याला सकाळी येतं 3ला 4:30, परंतु आम्हाला पूर्ण दिवस एवढा पूर्ण दिवस दिला तर मग लोक एवढं पुढे ठेवून आपल्या पाहिजे. त्यामुळे आपण 2 टाईम पाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नक्की आपण त्यामध्ये सक्सेस होऊ. 1 टाईम एक्झिट पॉलिसी, जे 1 टाईम रिपेअर आहे आपलं बिल्डिंगचं, ते बाकी आहे. तर ते 1 टाईम रिपेअर पण एक्झिट पॉलिसी आपण त्या ठिकाणी हे करणार आहे, सुरू करणार आहे. त्यासाठी MMRDवर आपण दबाव आणणार आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहे. पण पॉवर पाहिजे आणि ती पॉवर तुमच्या मतदान करा. आमची मिशन शेती आहे. हे बाजूला उभा काय 5 मिनिटं मला सांग. बाकी सगळं सांग. काय